सरेंडर हम करेंगे और जरूर करेंगे, लेकिन वक्त भी हमारा होगा और जगह भी हमारी होगी। तुम्ही म्हणाल हा राजकुमारचा डायलॉग मारून व्हिडिओची सुरुवात का केली आहे? त्याचं कारण ही तसंच इंटरेस्टिंग आहे, कारण आज घडलेला घटनाक्रम पाहता वाल्मिक कराडने संपूर्ण यंत्रणेचं अपयश दाखवून दिलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। राज्यभर गाजत असलेला मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या व खंडणी प्रकरणात फरार असलेल्या वाल्मिक कराडने आज दुपारी पुणे येथे सीआयडी समोर आत्मसमर्पण केलं आहे। सीआयडीच्या पथकाने आता वाल्मिक कराडला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे। आता या चौकशीच्या माध्यमातून काय नवीन खुलासे समोर येतात आणि कोण कोण या प्रकरणात सामील आहेत याचीही माहिती आपल्याला लवकरच देऊ। पण गेल्या 22 दिवसापासून फरार असलेला वाल्मिक कराड पोलीस आणि सीआयडीच्या हातात न लागता स्वतःच अचानक शरण का आला यावरून अनेक चर्चांना उधाण आले आहे। वाल्मिक कराडला शरण यायचं होतं तर तो 22 दिवसापासून का फरार होता आणि आज अचानक त्यानं कुणाच्या सांगण्यावरून सरेंडर केलं, अशा अनेक आरोपांच्या फैरी विरोधक करत आहेत। वाल्मिक कराड व इतर 3 आरोपी गेल्या अनेक दिवसापासून फरार होते। सीआयडीकडे तपास गेल्यानंतर सीआयडीनं वेगाने तपासाची चक्र फिरवली। शनिवारी बीड येथे प्रचंड मोर्चा काढून अनेक नेत्यांनी वाल्मिक कराडच्या अटकेची मागणी केली होती। रविवारी दिवसभर अनेक घडामोडी घडल्या। 100हून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली। सोमवारी फरार आरोपींच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर वाल्मिक कराड व सर्व फरार आरोपींची बँक खाती गोठवली होती, तरी देखील वाल्मिक कराड पोलिसांना सापडत नव्हता। आणि या घडामोडी घडत असताना अचानक वाल्मिक कराड पुण्यात येऊन सीआयडी समोर सरेंडर करतो। यावरून वाल्मिक कराड यानं संपूर्ण पोलीस यंत्रणेचा फज्जा उडवला आहे अशी टीका आता सर्वत्र होताना दिसत आहे। पण कोणत्याही राजकीय वर्दहस्ताशिवाय वाल्मिक कराड एवढ्या दिवस लपून राहूच शकत नाही अशा चर्चा आता सोशल मीडियावरती चालू आहेत। पण वाल्मिक कराड पुण्यामध्ये पोलिसांना शरण कसा आला, नेमकं काय घडलं ते आता आपण सविस्तर पाहूया। सकाळपासूनच पुण्यातल्या सीआयडी ऑफिस बाहेर जोरदार हालचाली चालू होत्या। अनेक बडे अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले होते। कालपासून जवळपास 9 ते 10 पथके ही वाल्मिक कराडच्या मागावर होती। त्यानंतर आज सकाळपासून 4 पथके ही वाल्मिक कराडच्या मागावर पाठवण्यात आली आहे अशी माहिती सकाळपासूनच माध्यमातून दिली जात होती। सकाळपासून अनेक माध्यमांचा गराडा हा सीआयडी ऑफिस बाहेर लागलेला होता। अखेर या सगळ्या नाट्यमय घडामोडींना विराम लागला, तो म्हणजे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेले वाल्मिक कराड यांच्या सीआयडीला शरण येण्याने। खरं तर शरण येण्यापूर्वी एक व्हिडिओ वाल्मिक कराडने पोस्ट केलेला होता, ज्यामध्ये मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात खंडणीची खोटी फिर्याद दाखल करण्यात आली आहे। मला अटकपूर्व जामिनाचा अधिकार असताना सुद्धा मी सीआयडी ऑफिसमध्ये शरण येतोय असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं। इतकंच नाही तर संतोष भैया देशमुख हत्या प्रकरणात जे कोणी मारेकरी आहेत त्यांना आणि माझा सुद्धा यामध्ये दोष असेल तर माझ्यावर कारवाई होईल अशा आशयाचा व्हिडिओ वाल्मिक कराडने शरण येण्यापूर्वी पोस्ट केला होता। या व्हिडिओमध्ये नेमकं वाल्मिक कराड काय म्हणाला ते आपण पाहूया। मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे। मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष दिल्यानंतर मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। यावर आता सीआयडी काय कारवाई करते तेही आपल्याला लवकरच कळेलच। तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा न्यूज टापू।